गाड़ियाँ खाली होने का प्रॉब्लम, 4-4 घंटे धूप में रिक्ति हो रहा है। ये दो बन जाएंगे ये मीटर 16। हाँ, उतना वो दूसरे आते ना, ये सब धूप में समझ रहा मैं कि अपने को भी उतना खराब एक करो लगता। बस। अभी ये सब कर अपने दिए, वो भी सुबह से तुम्हारे निकलते हफ्ते हो बेचारे जाएंगे। ये 4-5 बजे से घर से बस 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 इतना हो रहा है, ये बरोबर टाइम पे कंचनवाड़ी और चिकलटा ये दो हो जाएंगे। बस कर वो बोला बोला दोन शब्द बोला बोला शेअर बोल तुम्ही बोला बोला ते माईक लई लावी सगळे काम सर्व आहे। आपण कागज कंपनीकडून किमान वेतन दरानं पगार घेतली असं कर्मचाऱ्याकडून आपल्याला माहिती मिळाली, कंपनीकडून माहिती मिळाली। या शहरामध्ये महानगरपालिकेमध्ये सगळ्यात पहिला किमान वेतन लागू करणारा मी संस्थापक आहे। शिल्पकालीन जे कामगार आहेत त्या कर्मचाऱ्यांना सगळ्यात पहिलं या महानगरपालिकेत किमान वेतन लागू केलं आणि ते किमान वेतनाचा विषय पुढं चालत गेला। आपल्याकडं रेड्डी कंपनी होती, रेड्डी कंपनीसाठी आपण त्या रेड्डी कंपनीकडून किमान वेतन मिळवण्यासाठी आपण सगळ्यांनीच खूप मोठमोठाले आंदोलनं केले, 2 वेळेस शेअर बंद पाळलं। कंपनी आणि संघटना याच्यामध्ये संघर्ष झाला आणि त्या संघर्षामधून त्यावेळेसचे जे कमिशनर साहेब होते असीम कुमार गुप्ता साहेब यांच्याकडे जी चर्चा घडून आली त्यावेळेस त्या चर्चेमध्ये हे निष्पन्न झालं की कंपनीला त्यावेळेस 600 टन कचरा म्हणून अग्रीमेंट केलं आणि कंपनीला फक्त कचरा मिळत होता 300 टन आणि त्या 300 टनावर त्यांनी जो हिसाब काढला त्या हिशोबामध्ये आणि आपल्या पगारामध्ये पूर्ण खर्चामध्ये तफावत दिसत होती आणि त्यांनी तो किमान वेतन दिला नाही। समजा आता यांच्या खिशात पैसेच नाही आणि आपण त्यांना मारून राहिलो, लूटमार करून राहिलो, पैसे तर खिशातून निघायला पाहिजे। म्हणून त्याच्यावर सखोल अभ्यास ज्यावेळेस झाला आणि त्यावेळेस असं कळून आलं की हे किमान वेतन देऊ शकत नाही। पण त्याच्यातून काही लोक फुटून आमच्यामधून बाहेर निघले आणि त्यांनी तो लढा पुढं देण्याचा प्रयत्न केला, त्याला काही यश आलं नाही। पण रेड्डी कंपनी पण म्हणत होती की आम्हाला जर टेंडर मिळालं तर आम्ही दरामध्ये वाढ घेऊ आणि तुम्हाला किमान वेतन देऊ असं त्यांनी पण शब्द दिला होता। आणि त्यावेळेस 70 सेट प्रत्येक मिटिंगला हजर होते की ज्या वेळेस मिटिंगी झाल्या महानगरपालिकेमध्ये त्यावेळेस सेठ हजरच राहत होते, कारण की सेठ त्यांचे पार्टनरच आहेत आणि आज बी त्यांचे आज मला माहीत नाही आज पार्टनर आहेत व्यवस्थापक त्यांनी त्यांच्याकडं याच्या अगोदर आता मी तुम्हाला ओपनली तर काही जास्त सांगत नाही पण तुमच्या माहितीच तो या किमान वेतनासाठी त्यांच्या संपर्कात मी होतो आणि वेळोवेळी या शहरामध्ये या कर्मचाऱ्यांना काय पगार मिळतील हे सगळे पेपर मी त्यांना पुरवले होते आणि ते पेपर पहिली 12 घडी कशी झाली म्हणजे त्या शाळेमध्ये काय शिकू राहिले आणि आमच्या शाळेमध्ये काय शिकवायचं हे मी त्यांना पहिलंच पत्र दिलेलं होतं। वाहन चालकाचं जे घंटागाडी कामगार आहे त्यांची पगार, वाहन चालकाची पगार हा झाला किमान वेतनाचा विषय। याच्यामध्ये जर काही दुरुस्ती असेल, कोणचा समज गैरसमज असेल तर कंपनी, संघटना आणि तुम्ही सगळे मिळून आपण ते प्रश्न सोडू शकतो। कोणत्या शंका कुशंका असतील तर काही कर्मचाऱ्यांनी असं मनोगत व्यक्त केलं की आज कर्मचारी कामाला लागला त्याला किमान वेतन आमच्या इतकंच आणि जो जुना कर्मचारी आहे 8 वर्षापासून काम करू राहिला त्याला पण किमान वेतन तेवढंच। माझं असं कंपनीला म्हणणं आहे की दुसऱ्या शहरामध्ये ज्यांना 10 वर्षे लगातार एकाच ठिकाणी जो काम करतो त्या कर्मचाऱ्याला समान काम समान वेतन लागू झालं पाहिजे असं माझं म्हणणं आहे। आता याच्यातले काही कर्मचाऱ्याला 8वं वर्ष चालू आहे आणि काही कर्मचारी 5 वर्ष झाले, काहीला 2 वर्ष झाले, काही आता नवीन लागलेले। पण ज्या कर्मचाऱ्याला ज्यावेळेस 10 वर्षे होती त्यांच्यासाठी कंपनीनं वेगळा विचार करावा अशी मी संघटनेतर्फे कंपनीला मागणी करतो आणि कंपनीने जो किमान वेतन या ठिकाणी या कर्मचाऱ्याला शहरातल्या 2000 कर्मचाऱ्यांना याचा लाभ झाला त्यामुळे त्या कंपनीचं मी माझ्या संघटनेच्या वतीनं आणि सगळ्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं मी तुमचं स्वागत करतो। एवढं बोलून मी एक मिनिट सगळ्यांना कामाला जायचंय वापस। हां सर तुम्ही बोला, तुम्ही बोला।
हा बरं शेठ दोन शब्द माझं असं बोलायचं आहे की आपला शहर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका तर्फे माननीय महापौर साहेब माननीय आयुक्त साहेब त्याने पण सांगितलं होतं की बाई किमान वेतनप्रमाणे पगार द्या. आम्ही दिली, अजून आम्हाला दिले नाही, भेटलो की काही नाही, तरी आम्ही देणार. दर महिने हे तारीखे पगार होणार तो होणार. आणि सगळ्याले आपला शहर छत्रपती संभाजीनगर फोटो घे. प्रमुख कार्यकर्ते बघायचे आहेत. भारी बोलतात ना, या ना. या नाही. फोटो घ्यायचा. छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर. सर्वात प्रथम मी आपल्या सर्व प्रभागी इंचार्ज आणि सुपरवायझर यांच्याकडून कंपनी व्यवस्थापक माननीय श्री सत्तर सेठ यांचे आभार मानतो आणि सर्व कर्मचाऱ्यांचा इथून मी हार्दिक अभिनंदन करतो की दिल्याप्रमाणे जे सेठनी शब्द दिला होता, जे कंपनीने शब्द दिला होता की आपल्याला किमान वेतनच्या हिशोबाने पेमेंट मिळणार, त्याच प्रकारे आपल्याला पेमेंट मिळाली आहे. सर्व संभाजीनगरमध्ये एक आनंदमय वातावरण रात्रीभर पसरलेलं आहे. फोन येत आहेत की आपण आता खूप खुश आहोत, आनंदमय वातावरण झालेलं आहे आणि सर्व कर्मचारी प्रामाणिकपणे काम करतील असा शब्द सर्वांना सत्तर सेट करून मी देतो. चला. हां सर, बरेच वर्षापासून कर्मचाऱ्याच्या प्रलंबित मागण्याचा तुम्ही विचार करता, तर काय सांगाल त्या संदर्भामध्ये? मला इथंच म्हणणं आहे की कितल्या दिवसपासून सुरू होतो की बाई किमान वेतनप्रमाणे पगार दिला पाहिजे. आम्ही कंपनीला हे सांगितलं आणि हे प्रमाणे आम्ही आज काल पगार दिली की आपला कर्मचारीला पूर्ण पगार भेटवा लागेल. आणि सर्व कर्मचारीला सांगायचं आहे की बाई 10 सालपर्यंत आपले शहर आपलं शहर स्वच्छ ठेवण्यासाठी काहीतरी प्रयत्न करायला लागेल, ते करा आणि शहर एक नंबर बनावा. आता सर्व कर्मचारी आनंदित झालेले, आता खरोखरच एक नंबर होईल असं तुम्हाला वाटतं का? खरे वाटतो. आणि हे सगळे कर्मचारी माझे मित्र आहे आणि खूप एक काळजीपूर्वक काम करत. कोई मला टाइम की किती वाजते ते काही करत नाही, पूर्ण काम करून जात आहे घरे. बरोबर. तर तुम्ही कर्मचाऱ्याला काय आवाहन करणार या संदर्भात? कर्मचारीला काय आवाहन करायचं की सगळे मिळून बाटून काम करायचं आणि आपला शहर छत्रपती संभाजीनगर एक नंबर करायचं. ओके. छत्रपती संभाजीनगर येथील मनपा कर्मचारी फार आनंद वातावरण आहे. तर या आनंदाचं काय रहस्य आहे? या आनंदाचं रहस्य असं आहे की आपल्या शहरामध्ये घंटागाडी कामगार व वाहन चालक हे डोर टू डोर कलेक्शन करणारे जे कर्मचारी आहेत, आपल्या शहराची स्वच्छता ठेवणारे स्वच्छता दूत या कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळत नव्हतं. आणि त्या किमान वेतनासाठी कामगार एकता संघटनेच्या वतीनं या महानगरपालिकेच्या गेटसमोर धरणे आंदोलन, कामबंद आंदोलन अशी कितीतरी आंदोलनं केले. आणि त्या आंदोलनाला आज 7 वर्षाच्या नंतर यश आलेलं आहे. आत्ता नवीन कंपनी आपल्या शहरात रुजू झालेली आहे आणि त्या कंपनीकडं एकच आमचा प्रस्ताव होता की सर्व कचऱ्यामध्ये काम करणारे जे वर्कर आहेत, घंटागाडी कामगार, वाहन चालक, सुपरवायझर, झोनल, प्रभाग इंचार्ज, या सर्वांची एकच मागणी होती की आपल्या सर्वांना किमान वेतन मिळालं पाहिजे. आणि या कंपनीनं सर्व कर्मचाऱ्यांना किमान वेतन असं आश्वासन नाही दिलं तर त्यांच्या
बँकेच्या अकाउंटवर काल किमान वेतनानं पगार झाली. त्यामुळं सर्व कर्मचारी आपल्या शहरामध्ये ठिकठिकाणी आनंद साजरा करत आहे. कंपनीचे जे व्यवस्थापक आहे सत्तार सेठ व त्यांच्या टीमचं सर्वांचं आत्ताच ह्या ठिकाणी MRF सेंटर रामनगर विठ्ठलनगर ह्या ठिकाणी स्वागत झालेलं आहे. आणि सर्व कर्मचारी या किमान वेतनामुळं खूप खूप खुश झालेले आहे आणि आनंदाच्या भरात या कंपनीचं खूप खूप अभिनंदन करत आहे. मी पण माझ्या संघटनेच्या वतीनं व सर्व कर्मचाऱ्याच्या वतीनं सत्तार सेठ व या कंपनीचं खूप खूप अभिनंदन. मी भास्कर आढावे, कामगार एकता संघटना संस्थापक अध्यक्ष. तो की मी पी गोपीनाथ रेड्डी कंपनीचा आभार मानतो की त्यांनी 7 वर्ष आम्हाला खूप सहकार्य केलं होतं. त्यांचे धन्यवाद. मुरली सर, सत्तार सेठ, पहिल्यापासून आम्हाला तेव्हा पालिकेत आम्ही फर्स्ट टाईम जॉईन झालो. 7 वर्ष फर्स्ट टाईम कॉन्ट्रॅक्ट असा संभाजीनगरमध्ये फर्स्ट टाईम कॉन्ट्रॅक्ट असं झाला की तो 7 वर्ष त्यांनी काम खूप चांगलं केलं. त्यांच्याबद्दल मी खूप मुरली सर त्यांचा आभार मानतो. आणि आता न्यू कंपनी सत्तार सेठ त्यांचे बी आभार मानतो. धन्यवाद.